नमस्कार मैत्रिणींनो, प्राजक्ताची फुले या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे दादरला. दादरचं फुल मार्केट, मखर, फुले, रोषणाई सगळं विविध प्रकार मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग आपण दादरला जाऊया. दादरला उतरल्याबरोबर फुल मार्केट आहे. गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी दादरची बाजारपेठ इतकी सजली होती की काय सांगू तुम्हाला. तुम्ही पाहू शकता, श्रावण महिन्यात कोणी कोणी पूजा घालतं, त्याच्यासाठी इथे केळीचे खांब आहेत. चाफ्याचे हार बनवतात इथे दादा. किती सुंदर हार आणि फुलं आहेत चाफ्याचे, तुम्ही पाहू शकता. दादरचे फुल मार्केट सणासुदीच्या काळात मुंबईची खरी रंगत आणि सौंदर्य दुगुणित करतात. ताजी फुले म्हणजे दादर मार्केट बाप्पाच्या आगमनाचा खरा उत्साह आहे. इथे गजरे, वेण्या, हार होलसेल दरात मिळतात. सणासुदीच्या काळात फुलं आपल्याला भरपूर लागत असतात, त्याच्यासाठी इथून घेतले की आपल्याला ते महिनाभर 15 दिवस पुरतातच. पण महाग पण भरपूर असतात. हार पण खूप सुंदर सुंदर होते इथे. इथे हे आजी किती छान गजरे विणतात ते पाहू शकता तुम्ही. किती फास्ट सगळेजणी गजरे विणत होत्या इथे. रंगेबिरंगी फुले, झेंडू, गुलाब, शेवंती, जास्वंद इतके सुंदर सुंदर फुलं होते की असं वाटत होतं कोणते कोणते फुलं घेऊ. चाफा सुद्धा आहे इथे, तुम्ही बघू शकता. आम्ही आमच्या आवडीची फुलं घेतली. गुलाब किती सुंदर आहेत बघा मैत्रिणींनो. ताजी फुले म्हणजे दादर मार्केटला मिळण्याचे सगळ्यात मोठं ठिकाण आहे. वेण्या किती सुंदर आहेत पाहू शकता. श्रावण महिना असल्यामुळे इथे बेल सुद्धा होते. पुढे आपण आलो छबिलदास रोडला मखर पाहण्यासाठी. इथे तुम्हाला मी विविध प्रकारचे मखर दाखवत आहे मैत्रिणींनो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथे भरपूर मखर होते. इतके सुंदर आणि छान होते की मन असं भरून गेलं पाहून. इथे विठ्ठलाचे मखर बनवलेले आहे. लहान मोठे आकर्षक मखर होलसेल व किरकोळ दरात इथे तुम्हाला उपलब्ध होतील. 500 रुपयांपासून हजारो रुपयापर्यंत त्यांच्या किमती होत्या, पण सुंदर पण तेवढेच होते. प्रत्येक मखरला आतून लाइटिंग लावलेली सुद्धा आहे. इथे आपल्या स्वामी समर्थांचं किती सुंदर मखर आहे पाहू शकता. हे नवीन मखर मला थोडेसे युनिक आणि छान वाटले. असं वाटत होतं लांबून की हे काचेचेच मखर आहेत. अगदी मंदिराप्रमाणे बनवले होते हे.
परत आपले स्वामी समर्थांचं मखर बघा किती सुंदर आहे. इथे बाप्पाची प्रतिमा ठेवून मखर सुंदर सुशोभित केला होता. जणू काही मूर्तीच ठेवली आहे, पाहू शकता तुम्ही. एवढे सुंदर सुंदर मखर किती पाहायला मिळतात ते आपल्याला. रानाडे रोड व छबिलदास गल्ली कपडे, दागिने, घरगुती पूजा वस्तू, साहित्य साठी प्रसिद्ध आहे. या रोडला आल्यानंतर तुम्हाला सर्व वस्तू इथेच मिळून जातील. ही फुलांची सजावट पण फार सुंदर वाटत होती मैत्रिणींनो. या माळा या वर्षीसाठी युनिक वाटतात आहेत मला, वेगळ्या आणि छान वाटत होत्या फार. माळांचे रंग, विविध प्रकारची फुलं, काही काही माळा तर अशा अगदी खऱ्या फुलांच्या आहेत अशा वाटत होत्या. इथे प्लास्टिकचे हार आहेत, पण जणू काही खरेच हार आहेत. इतके सुंदर सुंदर हार होते इथे. रंगीबेरंगी रोषणाई, एलईडी दिव्यांच्या माळा, मोत्यांची लाइटिंगचे पडदे यावर्षी फार नवीन आणि युनिक वाटत होते. असे पडदे लावल्यावर आपलं घर किती छान सुशोभित होईल मैत्रिणींनो. हे फुलांचे तोरणासारखे छान छान युनिक होतं. पुढे आम्ही आलो जयश्री कलेक्शन मध्ये. इथे गणपती बाप्पाचे दागिने आणि देवीला लागणारे, गौरीसाठी लागणारे दागिने भरपूर होते. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या बाप्पासाठी किती सुंदर मुकुट, हार, कंठी, बाजूबंद, तोडे, इतके विविध प्रकार होते की पाहू शकता, इतके सुंदर सुंदर होते. यावर्षी मोराच्या डिझाईन साठी खूप मस्त मस्त हार आले होते. इथे लालबागचा राजा आपला किती छान सजलाय बघू शकता. गौरी तर अगदी नजर लागण्यासारखी खरीखुरी वाटत होती. तिचे दागिने आणि साडी इतकी मस्त होती की काही विचारूच नका. इथे छोटे आपले मूषक आहेत, किती सुंदर उंदीर मामा आहेत बघू शकता. बाप्पाची इथे कंठी पण आहे. भरपूर साहित्य इथे बाप्पाच्या दागिन्यांमध्ये उपलब्ध होतं. जास्वंद, कंठी, रंगीत जास्वंद, सोनेरी जास्वंद, मोदक, फळं, आरतीसाठी घुंगरू, बाळी गणपती बाप्पांसाठी, खूपच सुंदर. आणि आपला इथे मुकुट सुद्धा आहे. आता गौऱ्यांसाठी पण सुंदर सुंदर इथे माळा आलेल्या होत्या. ही गौरी किती सुंदर आहे बघू शकता. आपल्याकडे बघूनच हसते असं वाटत होतं त्या गौरीकडे बघून. गौरीसाठी सुद्धा वेगवेगळे दागिन्यांचे प्रकार इथे आलेले आहेत मैत्रिणींनो.
हे किती सुंदर आहे बघा तुम्ही. दादरला आलो आणि स्वामींच्या मठात जाणार नाही असं होणारच नाही. इथे स्वामींच्या दर्शनासाठी आम्ही पुढे आलो. इथे हे दादा फुलांचं ताट तयार करत होते. स्वामींसाठी चाफ्यांचे फुलं, गुलाबाची फुलं, प्रसादासाठी पेढे, पुरणपोळी आणि बेसनाचे लाडू सुद्धा समोर आहेत. इथे स्वामींचं दर्शन घेतलं. आतमध्ये शूट घेण्यासाठी अलाउड नाही, म्हणून फक्त बाहेरूनच तुम्हाला स्वामींचं दर्शन देत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.